करतात, कारण या सरकारला या महाराष्ट्रामध्ये अमर्याद अशा प्रकारचं पाशवी बहुमत मिळालं। आणि म्हणून लोकशाहीचं वैशिष्ट्य हे आहे की जशा पद्धतीने सत्ताधारी तेवढेच विरोधक असले तरच बॅलन्स राहतो, बॅलन्स राखला जातो आणि तरच सरकार हे अतिशय जबाबदारीने आपली वाटचाल करतं। पण आता ह्यांची जबाबदारी सोडा, यांचा अहंकार, ह्यांची मस्ती, कोण कोण मंत्री कोणाकोणाबरोबर फोटो कुठे कुठे दिसतायत हे सुद्धा तुम्ही बघितले असाल। ते फोटो खरे की खोटे, दुसऱ्यावर आरोप करताना प्रत्येक गोष्ट मात्र खरीच आहे असा आरोप करायचा आणि आपल्यावर मात्र कटुकट आरोप जर झाला तर ते सगळं खोटच आहे, मीच कसा धुतल्यात आणल्यासारखा आहे हे दाखवण्याचा काय प्रयत्न करतोय काही मंडळी करतायत। आणि म्हणून भ्रष्टाचारात गुंतलेले, चारित्र्य नसलेले, त्याचबरोबर राज्याचं देशाचं हित ज्यांना कळत नाही, शेतकऱ्यांचं दुःख ज्यांना कळत नाही, महिलांचा आक्रोश ज्यांना समजत नाही, तरुणांची वणवण ज्यांना कळत नाही, अशा सरकारबरोबर आम्ही चहा पानाचा कार्यक्रम न करण्याचा निर्णय घेतलेला आहे। हे तुमच्या मार्फत समस्त महाराष्ट्राला कळावं अशा भावनेतून आपल्या सर्वांना बोलवलेलं आहे। आम्ही आमचं पत्र लिखित स्वरूपामध्ये हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहोत, कारण त्यांच्याकडून देखील लिखित स्वरूपाचं आम्हाला निमंत्रण आलेलं आहे, हे आम्ही मान्य करतो। आणि त्या संदर्भामधले आम्ही फक्त तुमच्यासमोर मुद्दे ठेवलेले आहेत, माझे सहकारी बाकीचे सुद्धा मुद्दे अन्य ठेवतील, ते मुद्दे ठेवलेले आहेत। तुम्हाला लिखित स्वरूपामध्ये पत्र सुद्धा आमचं म्हणणं जे आहे मुख्यमंत्र्यांना आम्ही पत्र पाठवलेलं आहे ते सुद्धा आम्ही देणार आहोत। आणि त्याचबरोबर उद्याच्या अधिवेशनामध्ये आम्ही तुम्हाला मुद्दे दिलेले आहेत, त्या सर्व मुद्द्यांची लढाई महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या, विधानसभा असेल, विधान परिषद असेल, त्या विधिमंडळाच्या फ्लोअरवर आम्ही संख्येने जरी असलो तरी सुद्धा आम्ही ते जोरदारपणे मांडणार आहोत। आज महाराष्ट्राच्या विधिमंडळाची, खास करून विधानसभेची पूर्णपणे त्या ठिकाणी बेअब्रू झालेलीच आहे। कुठल्याही प्रकारे लोकशाही मार्गाने विरोधकांना बोलूच द्यायचं नाही, कारण विरोधक बोलले तर आपलं पाप हे सगळ्यांच्या समोर येईल। आम्ही संख्येने किती आहोत यापेक्षा त्यांची पाप इतकी मोठी आहेत, तर आम्ही संख्येने कमी असलो तरी त्यांची पाप आम्ही वेशीवर टांगू याची त्यांना भीती असल्यामुळे ते आमच्यासारख्या लोकांना बोलू देत नाही। पण ठीक आहे, आम्हाला जी भूमिका महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेली आहे ती आम्ही प्रामाणिकपणे वटवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत, एवढंच तुम्हाला सांगतो। यानंतर आमचे सहकारी बोलतील हे सांगून मी या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। मला माहिती आहे जयंतराव घेणार नाही। आजच्या चहा पानावर बहिष्कार टाकत असताना भास्करराव जाधव साहेबांनी अनेक मुद्दे आपल्यासमोर मांडलेले आहेत। आज राज्यातली अवस्था आणि राज्याची परिस्थिती, महायुतीच्या 3 भावकीचा वाद एवढा चालू आहे की वाटणी कुणाला मिळणार याच्यावर वाद चालू आहे। 13 कोटी जनतेचं यांना पडलेलं नाही अशी अवस्था या राज्याची झालेली आहे। शेतकरी कर्जमाफी असू दे, कॉन्ट्रॅक्टरांचे 56% कमिशनचा अधिकृतपणे या ठिकाणी दावा जो कॉन्ट्रॅक्टरांनी केला की 56% कमिशन दिल्याशिवाय बिलं निघत नाही, ही वास्तवता। आणि दुसऱ्या बाजूला कॉन्ट्रॅक्टर देणेदारांचे पैसे नसताना 1,05,000 कोटीचा शक्तीपीठ महामार्ग हा या 12 जिल्ह्याच्या